मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब आता विजयी झालेत। 26,000 मतांनी अनिल परबांचा विजय झाला। भाजपच्या किरण शेलार यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। तर थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार असल्याचं कळतंय। अनिल परब महाविकास आघाडीचे मुंबई पदवीधरचे उमेदवार होते आणि ते आता विजयी झालेले आहेत। 26,000 मतांनी अनिल परब विजयी झालेत। भाजपच्या किरण शेलार यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। महत्वाची बातमी आपण पाहतोय। अनिल परब आता विजय झालेत। 26,000 मतांनी अनिल परब हे विजयी झाल्याचं कळतंय। भाजपच्या किरण शेलार यांचा त्यांनी पराभव केला। तर थोड्याच वेळात त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा देखील केली जाणार आहे। तर अनिल परब महाविकास आघाडीचे मुंबई पदवीधरचे उमेदवार होते। महत्वाची बातमी, मुंबई पदवीधर मतदारसंघातून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब विजय झाले। अनिल परब हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। समर्थकांच्या वतीनं जल्लोष केला जातोय, गुलालाची उधळण केली जाते, ढोल ताशांचा गजर केला जातोय आणि समर्थक कार्यकर्ते आता डान्स करताना देखील दिसतात। थोड्याच वेळात त्यांच्या या विजयाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। तर तत्पूर्वीच आता विजयाचा जल्लोष केला जातोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या जातात। सुषमाताई, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजय झाले, तुमची प्रतिक्रिया? परब साहेबांचा विजय अत्यंत अपेक्षित होता आणि ज्या पद्धतीने परब साहेबांनी या निवडणुकीसाठीची संपूर्ण व्यूहरचना आखलेली होती आणि ज्या अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने इतर पदाधिकाऱ्यांनीही, आमचे वरुण भैया सरदेसाईजी असतील किंवा इतर सगळी मंडळी ज्यांनी काम केलं होतं, त्यामुळे हा विजय फार अपेक्षित होता आम्हाला। अगदी सुषमाताई, महत्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।